गाडी माझी खूप उडते रे. आणि हा एक सुंदर असा व्ह्यू आहे वांद्री लेकचा. हे पिल्याने बॉडी लवकर होते, जिमला जायची गरज नाही. वेलकम बैक गाइस. जा रहे राइड पे. बघू दामले कोणाकोणाला घेते. काय बाहेरच आहे. तू कुठे आहे? थांब तिकडेच थांब. आलो. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर व्लॉग. गाईज आज आम्ही चालले आहेत राईडला वांद्री लेकला. बघूया दामले कुठे आहे. सागर दादाचा डॉगी आहे हा गाईज, आणि अँडीचा मित्र आला आहे आपला सागर दादा. गाईज बघू शकता 6-7 जण होते, पण आता 2च जण राहिलेत. आणि आता बघूया पुढे अजून एक कोणतरी भेटणार आहे. एकदम इंटरेस्टिंग व्लॉग असणार आहे हा, कारण की जो माणूस आता नेक्स्ट भेटणार आहे तो सागर दादाचा फॅन बेस आहे गाईज. चलो रेडी करते आज का ब्लॉग गाइस, लेके गणपती बाप्पाचं नाव. सकाळी 7 वाजता निघणार होते, पण काही प्रॉब्लेममुळे आम्ही उठले नाही, कारण की रात्री आम्ही झोपलेले 3-3:30च्या नंतरच झोपलेत. त्यामुळे उठायला जमलं नाही. मी तर उठलेलो 7 वाजता, पण बाकीची पब्लिकने थर्ड दिला आहे. आणि आता फक्त आम्ही दोघंच रेडी झालेत राईडसाठी. सकाळचे वाजलेत आता 8:30. काय माहिती आता ऊन किती लागेल, येता येता किती वाजणार आहेत कोणास ठाऊक. आपल्याला फॅन बेस मिळालेला आहे. थांबतो येतोय काही. सागर दादा आलेला आहे. लुक एट दिस. आणि फॅन बेस एकदम रागवला आहे सागरवर. सुहाना सफर और ये मौसम हसी. ओ भाई साहब, ओला उबेर वाली पब्लिक कशी पण गाडी चालवते गाईज. फायनली राईड सुरू झाली आपली. सगळ्यांना प्रश्न पडला असेल तो तिसरा माणूस जो आहे तो माझ्या मागे का बसला आहे. त्याचं पण एक कारण सांगतो मी, तो माझ्या मागे का बसवला आहे त्याला. कारण सागरची बाईक स्पोर्ट्स बाईक असल्यामुळे सागरच्या अंगावर सगळे येणार, त्यामुळे त्या सागरच्या मैत्रिणीला त्याच्या मागे बसवलं नाही, माझ्या मागे बसवलं आहे. हे पण मी कारण सांगतो. आणि हे कारण कोणासाठी सांगतो आहे, त्यांनी पण डोळे आणि कान उघडे ठेवून थोडंसं लक्ष द्यावे काय कारण आहे म्हणून. तिसरा माणूस इकडे. ही पळवण्याची मजा जरा वेगळी आहे ह्या रोडला. सो गाईज लेट्स गो. कॉर्नरिंग मारू काय गाईज. लुक ॲट दिस कॉर्नरिंग गाईज. पण जास्त कॉर्नरिंग नाही मारू शकत, नाही तर ऑपोजिट रोडला घुसेल मी जराशी. टायर मागचं. हां हे रस्ते असे वर खाली आहेत, त्यामुळे थोडी आणखीन भीती वाटते आपली. मागे एक जिम्मेदारी आहे सागर दादाची. गाईज लुक ॲट दिस. आपण आले आहेत आता हायवेला. हायवेला गाडी जरा जपून चालवा, कारण की इथे मोठे मोठे लॉरी मोठे ट्रक येतात आणि खचकून जातात वरून.
अरे चौपल नाही माझा. गाईज दादाचे 1000 किलोमीटर होणार आहेत आता. 991 फुल कर ना. फायनली गाईज आपली गाडी झालेली आहे फुल. जास्त नको बरस. हां बस बस. 10,000 किलोमीटर पूर्ण झाले आहेत आपल्या गाडीचे. आणि बघू शकता तुम्ही हायवेला किस तरह से काम चल रहा है यहाँ पे. खूप लोकांचं मुश्किल केलं आहे येणं जाणं. हे आहे छोटी खाडी आणि त्या साईडला आहे अँडी दादाचा फेवरेट प्लेस द पिकनिक पॉइंट. इच्छा गावात काय राईड करणार. हे पूर्ण फुल आहे गाईज आता. खचाखच असे हायवे भरलेला आहे. काय राईड करणार समजत नाही. काय करू. रिटर्न जाऊ घरी गाईज. खचाखच असे ट्रॅफिक आहे. ह्या ट्रॅफिकमधून आपण आपली काढणार आहे KDM 390 आणि दादाला पळवायची होती 160. मित्रांनो आता ढेकाळेला आम्ही आलेले आहेत. आता इथून थोडासा एक नाश्ता देणार आहे आपला दादा. वडापावची पार्टी कारण त्याच्या गाडीला झाले आहेत 1000 किलोमीटर पूर्ण. आता पुढे जाऊन वडापावची पार्टी आहे. थोडा वडापाव खाऊ आणि मग निघू. गाईज वडापाव मागवले आहेत. वडापाव खातो आम्ही. दादा कसा आहे. चांगला आहे. कैसा आहे. वडापाव खातो आणि पुढची राईड चालू करतो. मित्रांनो दादाने आणले आहेत आपल्या कोल्ड्रिंक. आता वडापाव खाऊन नाश्ता करून आम्ही निघालो तिथून. तर बघूया पुढे. हा गावचा रोड जो आहे हा खाली असतो आणि जरा सांभाळून चालवावी इथे गाडी. अरे भाई साहब जमा झाले असते. ढेकाळ्यापासून आतमध्ये राईटला टाकल्यानंतर सरळ सरळ यायचं आणि सरळ सरळ गावचा रोड लागेल. इथे आल्यानंतर अशी गावी आल्यासारखी फिलिंग होते आणि वेगळंच काहीतरी दृश्य आहे इकडचं. छान वाटतं बघायला. पावसाळ्यात तर याच्याहून सुंदर वाटतं. आजूबाजूला झाडी असतात आणि मस्त. रायडर लोक नाही आहेत वाटतं. सगळे येऊन गेले असतील आणि ट्रॅफिक असल्यामुळे कोणी यायला बघत नाही. सुंदर असं झाड. ह्या झाडाखाली खूप आठवणी आहेत आपल्या.
असं झाड आहे हे. Look at these guys. दृश्य तुम्ही बघा. चांगला असा व्ह्यू मिळतो इकडे. संडे असून पण इकडे पब्लिक कोण आहे नाही आहे, काय माहिती काय सीन आहे. तर संडेला इथे पब्लिक असतेच. आणि हा एक सुंदर असा व्ह्यू आहे वांद्री लेकचा. वो सब थोडी ना पता नाही काय. आणि या दोन आपल्या खाली उतरतो आता. मस्त असा रस्ता आहे उतरायला. ट्रॅकिंगसाठी आलो आहे असं वाटतंय. ओ भाई साहब, भाई साहब, ओ पळू नको करतोय. तर पडले तर हॉस्पिटल पण नाही वाटलं. खाली जरा आलोय. इकडनं असा व्ह्यू मिळतोय. आणि निवडुंगाची झाडं खूप आहेत इकडे. पावसाळ्यात तर चांगलं भरलेलं असतं, उन्हाळ्यात नुसतं सुकाट पडला इकडे. हे झाड खूप, आणि ही जागा, हे झाड, ह्या सगळ्या गोष्टी खूप अविस्मरणीय आहेत. हे फक्त आपला सागर दादा सांगू शकतो, कारण की त्याच्या इकडे खूप जुन्या आठवणी आहेत. हसतोय, लाज पण नाही वाटत. जर्मन आलेला आहे इकडे पण सागर दादाचा. जर्मन गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. कितनी खूबसूरत जगह है. It's beautiful. You know what? हमें हर साल कम से कम एक हफ्ते के लिए गोवा आना चाहिए. Definitely. क्यों सिड? क्या सोच रहे? देख रहा हूँ वो जहाज जो जरा देर बाद दिखाई नहीं देगा. जानते हो हम तीनों उस जहाज की तरह हैं, जो आज नहीं तो कल अपनी मंजिलों को ढूंढते हुए निकलेंगे. और हो सकता है कि हमारी मंजिलें अलग अलग हो. चलो गाइस, वांद्री से अभी हम लोग निकल रहे. क्योंकि बहुत धूप है और ज़्यादा पब्लिक नहीं थी यहाँ पे. चलो गाइस, रेड्स को करते हैं थोड़ा सा रेव. दादा ने घेतला है पिकअप. ओ भाई साहब. अशा प्रकारे आपलं वांद्रीचं राईड झालेली आहे गाईज. आता आपण रिटर्न घरी निघालो आहोत. पावसाळ्यामध्ये वांद्री राईड ही खूप चांगली असते. उन्हाळ्यामध्ये बघण्यासारखं म्हणजे थोडंफार एवढं निसर्ग असं फुलून दिसत नाही. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. पुढचा रोडच दिसत नाही गाईज. बघू शकता रोडचे कामं चालू आहेत, त्यामुळे राईड करायला पण अशी मजा येत नाही. आणि नुसता वाफा उन्हाच्या मारतायत. थोडा सांभाळून. उन्हाच्या जाळ्यात चलेगा, काला कुलकुलित हो जाएगा गाइस. थोड़ा संभाल के आ जाओ ऐसा.
गाडी माझी खूप उडते रे, पण गाडी चालवायला जी मजा पाहिजे ती मजा मिळत नाही. असे झटके देते गाडी, अशी 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 होते 80च्या 100च्या स्पीडला. पण काय मतलब आहे हे असले रस्ते पण फालतू बनवून, काय करतात. आपल्या साहेबांनी थोडा लक्ष दिलं पाहिजे ह्या रोडवर. साहेबांना गाडी घेऊन यायला लावायला लागेल ह्या रोडवर, तेव्हाच त्यांना कळेल की रोड कसे आहेत. त्याशिवाय त्यांना नाही कळणार रोडची परिस्थिती कशी आहे काय आहे. दादा पण तेच बोलतोय, डांबरी रोड चांगले होते, हे सिमेंटचे रोड असे पूर्ण झटके देत आहेत. आणि म्हणजे बायकर्स लोकांना तर चालवण्यासाठी हे रोड बनलेच नाही मी तर बोलेल. तर कारमध्ये काय फिलिंग आहे माहीत नाही, कारची फिलिंग एकदा घ्यावी लागेल. दादा की जय हो. समाज में इज्जत दो. खायला काळा बघी झाल्या चालून होणार आता. हां दादा क्रीम द्या, 5 मिनिट में गोरा. काय बोलतो? खूप ऊन ना, खूप ऊन. आणि ना तो सिमेंटचा रोड बेकार आहे रे, अनिवन आहे खूप, एकदम बेकार आहे रोड. फिरायला कुठे वांद्री लेक हे आपली इथे काय बोलतीये, काय वगैरे तुझं पब्लिक. ट्रॅफिक होती तिकडे नाही ना, जाताना खूप होता. फक्त तुझ्यासाठी. थँक्यू मंडा, आभारी आहे. थँक्यू. काय इस कमेंट में थँक्स बोलिए. बॉडी लवकर होते, जिमला जायची गरज नाही. 30 दिन में बॉडी डबल. प्रफुलच्या इथून निघालेत गाईज आता आम्ही. आता डायरेक्ट घरी जायला, घरचा रस्ता पकडून डायरेक्ट तिकडेच आपला व्हिडिओ ब्लॉग एंड करू. हां लेफ्टनेच घे. गाईज एक रिव्ह्यू घेतोय आपण दादाकडून. गाईज बघू शकता तुम्ही, वाईन टाकतोय आपला दादा. वाईन बरोबर कॉलेज समोर आलेत आम्ही. कॉलेजच्या एक्झॅक्ट समोरच लिंबूवाला दादा भेटतो. आणि हे लिंबू पाणी पिऊन, सोडा पिऊन आम्ही एकदम तृप्त होणार आहेत आता. आणि तृप्त झाल्यानंतर डायरेक्ट घरी जाणार. तुला कसं वाटतंय सागर आता ही राईड केल्यानंतर? एकदम बेकार. खूप ट्रॅफिक होती, धूळ, रस्त्याचं काम चालू आहे आणि वरनं गरमी, जाऊ नका काय नाही, सुका दुष्काळ आहे. मित्रांनो वांद्री लेकला जर तुम्ही जात असाल तर तिकडे पूर्ण दुष्काळ पडलेला आहे, त्यामुळे तिकडची राईड कॅन्सलच करा. आणि रोडवर काम चालू आहे आणि दादाने सोडा पद्धतशीर बनवला आहे. कसं वाटतंय पिऊन? एकदम कडक आयटम दिला आहे दादाने, एकदम उन्हाळ्यामध्ये एकदम भारी वाटतंय. मी पण याचा ट्राय करतो, बघतो. हां एकदम मस्त आयटम आहे. लिंबू कट करून टाकलेत मस्तपैकी. एक मॉकटेल बनवून दिला आहे, मस्त थंड वाटतं आहे. ब्लॉग मी इकडे संपवतो आहे गाईज. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या दादाच्या थोडा पबवर एकदा विजिट द्या. आजचा ब्लॉग इकडे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.